नमस्कार. आज आपण फोर्टक्स पुढील बाजूला फोर्टक्स आणि पाठीमागचा बोटनेक असं पेपर कटिंग बघणार आहोत. एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे. तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण पूर्ण कटिंग हे पेपरवरच करणार आहोत. नंतर मग मेन कापडवर ठेवून कटिंग करणार आहोत. याप्रमाणे आपला पुढील भाग येईल. फोर्टक्स आणि पाठीमागचा बोटनेक. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. तर मी त्यात 1 इंच पर्यंत शिलाई मार्जिन ॲड करून 15 इंचावर या पद्धतीने दोन साईडला मार्क करून घेतलेला आहे. आपण इथे 40 साईजचं ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत आणि कमर आहे 34 इंच. आता आपण शोल्डर घेणार आहोत. पूर्ण शोल्डर घ्यायचे बोटनेक असल्यामुळे 7.5 इंच. शोल्डर 7.5 इंच आणि त्याच लाईन पासून खाली आर्महोल घेतलेला आहे. जेवढे शोल्डर तेवढेच आर्महोल घेतलेला आहे. आणि 1.5 इंच शोल्डर डाऊन, 1.5 इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण चेस्टचे माप घेणार आहोत. चेस्ट आहे आपली 40 इंच. त्यामध्ये लुजिंगसाठी अर्धा इंच घेऊन 10.5 इंचावर मार्क केले आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण आर्महोलचा आकार देऊन घेऊया. त्यासाठी दाखवल्याप्रमाणे सेंटर पॉईंट घेऊन सेंटर पॉईंट पासून आतील साईडला अर्धा इंच घेऊन फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आर्महोलला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस आर्महोल मोजून बघितल्यानंतरच कटिंग करायची आहे. आता आपण आपल्याला शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे 2.5 इंच, त्या अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावर मार्क केलेला आहे. आणि राहिलेली आपली गळा रुंदी, इथे गळा घेतलेला आहे मी 3 इंच, तयार 2.5 इंचाचा होणार आहे. पाठीमागच्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण कमरेकडील मापे बघूयात. कमर आहे इथे आपली 34 इंच, चौथा भाग 8.5 इंच, 1 इंच टक्ससाठी, पाठीमागचा टक्स देण्यासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. कमरेकडच्या साईडने अर्धा इंच वरती मार्क करून हा भाग आपण कट करणार आहोत.
आता आपण पाठीमागचा टक्स बघूयात. त्यासाठी मार्जिन सोडून राहिलेला भागाचा सेंटर पॉईंट घेऊन टक्स आपण 4.5 ते 5 इंचाचा घेणार आहोत आणि टक्सची रुंदी दोन्ही साईडला अर्धा इंच राहणार आहे. जेवढे आपण मार्जिन घेतलेले आहे तेवढंच आपण टक्स घ्यायचा आहे. आता मग पाठीमागे डिझाईन काढणार आहोत. त्यासाठी गळ्यापासून खाली अर्धा इंच सोडून आणि गळ्याची रुंदी 3.5 इंच ठेवलेली आहे. 3.5 इंच पुरेची होते. या पद्धतीने आपण पाठीमागच्या साईडला आकार देऊन घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही 4 इंचही रुंदी घेऊ शकता, पण तो जरा जास्ती गळा रुंद होतो. 3.5 इंच परफेक्ट बसतो. हे आपण अर्धा इंच कमरेकडच्या साईडचा अर्धा इंच या पद्धतीने कट करणार आहोत. आता आपण घेतलेली मापे परत बघूयात. पण उंची घेतलेली आहे 15 इंच. तयार 14 इंच होणार. शोल्डर आहे 7.5 इंच. 3 इंचाची शोल्डर पट्टी घेतलेली आहे आणि चेस्ट लाईनला आपण 10.5 इंच घेऊन 2 इंच मार्जिन. तिथून खाली अर्धा इंच घेऊन नंतर मग हा आकार देऊन घेतलेला आहे. शोल्डर स्लोप दिलेला आहे आपण 1.25 इंचावर. आता आपण पुढील भागाची कटिंग बघूयात. मागची उंची आपण 15 इंच घेतलेली आहे, तर पुढील भागाची उंची आपण 16 इंच घेणार आहोत. उंची 16 इंच. आता या ठिकाणी आपले शोल्डर आहे 7.5 इंच. पुढील गळा आपण 7 इंचाचा घेतलेला असल्यामुळे आपण शोल्डरमधून 1.5 इंच कमी करणार आहोत. 6 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे. आर्महोल आपला पाठीमागे जो घेतलेला आहे तोच राहणार आहे. 1.25 इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचा. पुढील भागात आपण लुजिंग घेताना 1.5 इंचच घेणार आहे. पाठीमागच्या साईडला आपण अर्धा इंच घेतलेली आहे. पुढचा गळा थोडासा डीप असल्यामुळे आपण 1.5 इंचच लुजिंग ॲड करणार आहोत. चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन.
आर्मोलचा आकार देतानाही आपण सेंटर पॉईंट घेऊन 5 इंच आतल्या साईडला येऊन मार्क केलेले आहे. आता आपण शोल्डर पट्टी पाठीमागची जेवढी ठेवलेली तेवढीच पुढील भागालाही ठेवणार आहोत आणि राहिलेली आपली गळा रुंदी, गळा खोली घेतलेली आहे 7 इंच, पाऊण इंच शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे. आता आपण क्रॉस पट्टी काढून घेऊयात. त्यासाठी 2.5 इंचावर पुढील साईडला 2.5 इंच आणि पाठीमागच्या कमरेच्या साईडला 2.5 इंच यात आपण शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे. दोन्ही साईडला 2.5 इंचाची क्रॉस पट्टी घेतलेली आहे आणि उकायच्या साईडने 1 इंच वरती घेऊन या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण टक्स कसे घ्यायचे ते बघूया. टक्स पॉईंट नेहमी अंगावर मोजूनच घ्यावा. घेतलेला नसेल तर छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घेऊन आपण आता टक्सचे मार्क हुकाच्या साईडने छातीचा 10वा भाग, टक्स येत आहे आपला 10.5 इंच. आता याच पॉईंटवर आपण 4ही टक्स घेणार आहोत. ही आपली टक्स लाईन झालेली आहे. हा एकच टक्स मोठा येतो. टक्स पॉईंट पासून खालच्या साईडने आपण मार्क करून घेतलेले आहे आणि दोन्ही साईडला 1-1 इंचाचा टक्स घेतलेला आहे. त्या पॉईंट पासून 1.25 इंचच्या अंतरावर 1.25 इंचच्या अंतरावर आपण तिन्ही टक्स या पद्धतीने घेणार आहोत. साईडचे मापे बघूयात. टक्स पॉईंट सोडून आपली जेवढी कमर आहे 8.5 इंचावर मार्क केलेली आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. पुढील साईडला आलेली आपली 3.5 इंचाची क्रॉस पट्टी, मागील 2.5 इंच. प्रत्येक टक्स मधील अंतर 7.25 इंच आहे आणि मेन टक्स आपला 10.5 वर आहे.
चेस्टमध्ये इथे आपण 5 इंच लुजिंग ॲड केलेले आहे. या ठिकाणी आपण 5 इंचच आत आलेलो आहोत. आर्महोलचा टक्सचे मार्जिन साईडला आपण घेतलेलं आहे. या पद्धतीने आपले पेपर कटिंग झालेले आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. इथे आपण मार्जिन घेतलेले आहे. आता आपल्याला मेन कापडावर कुठल्या ठिकाणी मार्जिन वाढवून घ्यायचे नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडलास तर लाईक शेअर करा.